कमी करा तर गोंगाट नको साठी केला होता शेवटचा दिवस साठी केला होता
केला होता याजकाची केला होता अट्टहास याजकाची केला होता शेवटीचा हीच घोर धावा शेवटीचा
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतूक वाटे झाले यावेचाचे, कवतूक वाटे झाले यावेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे, आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका मने मुक्ती परनेली न बघे, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम, जगदनीत पानी मंडनम मंडलानाम, तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येच सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझी गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशान तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा विठाला याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस असतो आणि दुसरा जाण्याचा दिवस असतो. ज्याला येण्याचा दिवस मिळाला आहे त्या प्रत्येक माणसाला जावं लागतो. ह्या नियतीनं घालून दिलेला एक अलिखित नियम आहे. त्या नियमाला धरून कैलासवासी सौ कलावती एकनाथ डिके या मातोश्रीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या हिंदू संस्कृतीमध्ये तर्पण विधी नावाचं एक शास्त्र आहे. त्या तर्पण विधी नावाच्या शास्त्रामध्ये वर्ष श्राद्ध नावाचं कार्य हे शेवटी केलं जातं. वर्षाच्या शेवटी केलं जातं आणि त्या शास्त्राला धरून या ठिकाणी या डिके परिवारानं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल समस्त डिके परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. ज्या मातोश्री आपल्यापासून निघून गेल्या वर्ष झालं देवाच्या दारापर्यंत त्यांचा प्रवास झाला असेल त्या मातोश्रींना एक मुलगा आहे नंदकुमार एकनाथ डिके आणि मुलगी आहे सुनीता सोपानराव कचरे आणि त्यांचे मालक एकनाथ सीताराम डिके. डिके परिवार हे सुंदर कुटुंब. मला असं वाटतं हे घर त्यांचंच आहे का? हो चालू येते. फार शोकांतिकेची गोष्ट आहे की एका लहानशा घरामध्ये आपल्या लेकरांना मोठं करते ती आपली आई असते. ऐका, एका झोपडीमध्ये आपल्या लेकरांना लहानाचं मोठं करून संसाराला लावणारी आई असते. पण त्याच लेकरानं बांधलेल्या बंगल्यामध्ये तो बंगल्यामध्ये राहण्यासाठी आई नाही. ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. मी शेवटी तुमच्या सोबत बोलणार आहे. तत्पूर्वी थोडं कीर्तन लक्षपूर्वक ऐका. कीर्तनाला उपस्थित ही सगळी मंडळी उपस्थित आहे. जे कीर्तनाला उपस्थित आहेत आदरणीय महाराज मंडळी, आमचे हरिभक्त पारायण रामलखन महाराज उपस्थित आहेत. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय आनंद महाराज गिरी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आपल्या गावातील हे सुंदर भजनी मंडळ, गावातलेच आहेत ना? गावातील सगळं भजनी मंडळ अत्यंत सुंदर. रंजाळे महाराजांना मला तुमच्या सगळ्यांचा परिचय सांगितला. फार सुंदर, फार गोड भजनी मंडळ. म्हणे माऊली महाराज तुम्ही जाऊन फक्त उभा राहायचं काम करा, आमचे सगळे भजनी मंडळ तुमचं कीर्तन रंगवतील. महाराजही दोन्ही तिन्ही महाराज मंडळी उपस्थित आहेत. सगळ्या गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे आपले भारत भाऊ यांनी मला फोन केला, रात्री संपर्क केला आणि संपर्क झाल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा योग आहे. आमचे मृदंगाचार्य उपस्थित आहेत, गायक उपस्थित आहेत. जय हो माऊली, जय हरी माऊली चॅनेलचे आमचे सर्व उपस्थित आहेत. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आमचे चॅनलवालेही उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. पेटी मास्तर आहेत. साऊंड सिस्टम वाल्यासाठी एकदा खरंच टाळ्या वाजवा. काय सिस्टम आहे दादा, गोड सिस्टम दिली. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विडाला सुरुवातीला जसा हॉल केलता ना थोडा असं मोकळा कर थोडा. ऐका, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासोबत थोडस मला बोलायचं आहे. तुम्ही मी
कीर्तनकार, गायनाचार्य, ऐकणारे, वादक ही सर्व मंडळी आपण महाराष्ट्रातली खूप भाग्यवान आहोत महाराज. का भाग्यवान आहोत? कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला ना, आपलं मृत्यू सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. एका भारताचे पंतप्रधान म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे साहेब, ते मला फार आवडतं. बोलू नका, विक्षेप करू नका, या जिथं जागा मिळेल तिथं आल्याच्या नंतर बसा. ते पुढचं वाक्य फार सुंदर म्हणायचे. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही, का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ती पंचामृताची अंघोळ, पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचा गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. अरे असताना माझ्या माऊलींना कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जातंय म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भासत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, या समाजानं संताला काय दिलं, किती त्रास दिला या समाजानं माझ्या ज्ञानोबा रायाला. मी नेहमी सांगत असतो, अरे साधी वर्तमानपत्राची ऍड पेपर मध्ये द्यायची म्हणलो तर लोकांना 5-5 हजार रुपये मोजावे लागतात. माझ्या ज्ञानोबा रायानं एवढी मोठी ज्ञानेश्वरी या जगाला दान दिली. बोला तुम्ही किती पैसे दिले माऊलींना, काय त्रास झाला माझ्या ज्ञानोबा रायाला. मी जगाच्या पाठीवर नेहमी सांगेल, तुकोबा रायाच्या अभंग आपण सगळेजण वाचतो पण तुकोबा रायाला किती त्रास झाला आपल्याला माहित नाही. तुकोबा रायाचा 4,500 अभंगाचा गाथा आपल्याला माहिती आहे पण त्याच्या पाठीमागचा त्रास आपल्याला माहित नाही. ऐका, ज्यावेळेस तुकोबा राय अभंग लिहायचे त्यावेळेस संत जगनाडे महाराज अभंग म्हणायचे, त्यावेळेस संत जगनाडे महाराज अभंग लिहायला होते. किती त्रास झाला माझ्या तुकोबा रायाला. अरे जगद्गुरु तुकोबा राय अभंग म्हणायचे आणि संत जगनाडे महाराज अभंग लिहायला होते पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी एक परीक्षा असायची. काय परीक्षा? एक तापवलेलं तप्त नाणं असायचं, ते विस्तवामध्ये तप्त तापवायचं, तुकोबा रायाला अभंग म्हणायचा, संताजी जगनाडा अभंग लिहायचा आणि तुकोबा रायाला परीक्षा द्यावी लागायची. ते तापलेलं तप्त नाणं उचलायचं, जिभेवरती ठेवायचं, चटका बसला तर जगनाडे महाराजांना अभंग बाजूला काढायचा आणि चटका नाही बसला तर तो अभंग गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके माझ्या तुकोबा रायानं खाल्ले. त्यावेळेस कुठं गाथा निर्माण झाला. समाजानं संताला दिला तो केवळ त्रास. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब असताना केलं जातं ते दर्शन असतं
आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विडाला कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. सुंदर आहे. या अभंगामध्ये कोणाचा अभंग असा जर प्रश्न विचारला गेला तर सरळ सरळ सोपं उत्तर आहे. ऐका. साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडाला. अभंग 4 चरणाचा अत्यंत सुंदर आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या शेवटच्या दिवसाचं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, मी याच दिवसासाठी 42 वर्ष परमार्थ केला. कोणत्या दिवसासाठी? तर माझ्या जीवनामधील शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मी 42 वर्ष परमार्थ केला. मग काही लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय शेवट नेमका कशाचा? शेवट जन्माचा, शेवट मरणाचा, नेमका शेवट कशाचा? तुकोबाराय म्हणले, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. कारण मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट असतो तर ज्ञानोबाराय नसते म्हणले. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे. जसं जीर्ण झालेलं कापड तुम्ही तुमच्या अंगामधून काढून फेकून देता आणि नवीन कापड तुम्ही तुमच्या अंगामध्ये परिधान करता, तसा आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मग काय तुकोबाराय तुमच्या जीवनाचा शेवट? तर तुकोबारायाने सांगितलं, साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माझ्या जीवनाचा शेवट आहे. माझी साधना आहे नामचिंतन आणि माझं साध्य आहे परमेश्वर. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य मला मिळालं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची या. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची तहान राहिली नाही. काही लोकांना तुकोबारायला प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय एवढं सगळं तुमच्या जीवनामध्ये कसं काय घडलं? तुकोबाराय म्हणले, त्याच मला कौतुक वाटायला लागलंय. कौतुक वाटे झाले या वेचाचे, पण मी माझ्या जीवनाचं परीक्षण करून निरीक्षण केलं त्यावेळेस मला कळालं की त्या देवाच्या एका मंगल नामानं हे सगळं घडलं. नाम मंगलाचे ते नाही गुण. देवाचं नामचिंतन आपण प्रत्येकानं घेतलं पाहिजे महाराज. नामचिंतनानं काही होत राहत. नामचिंतनानं मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आगानी वाजल्या. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आगानी वाजल्या. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली वाजल्या. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली वाजल्या. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आगानी 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 वाजल्या. एका मंगल नामाला
हे सगळं घडलं. काय घडलं? माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. आता मी निश्चिंत झालो. माझ्या जीवनामध्ये कसल्या प्रकारची पळापळ राहिली नाही. धावाधाव थांबली. आणि ज्या मुक्तीसाठी तुम्ही रात्रंदिवस भजन करता ती मुक्ती आमच्या घरची बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विडाला महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला मला प्रत्येकाला हा सुंदर नरदेह मिळालाय. किती सुंदर नरदेह! 2 हात आहेत, 2 डोळे, 2 कान आहेत. एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला. पण याच नरदेहामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे महाराज. आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदू मध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. आणि त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. बॉबिन हा शब्द मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. त्या बॉबिन वर एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? रात्रंदिवस फिरत राहतो. काय त्या बेल्टची लांबी? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलंय पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग काय काम करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं. आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं. आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की आपण दिवसभर काय केलंय ते रात्री आपल्याला सगळं स्मरण करून देतो. तो बेल्ट आहे. मग काय तो बेल्ट कोणाकोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 30 वर्ष, कोणाचा 50 वर्ष, कोणाचा 100 वर्षापर्यंत जातो. 100 वर्षापर्यंत ज्या लोकांचा बेल्ट जातो ती लोक सध्याच्या काळात भाग्यवान आहेत. पण आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष वापरला होता. भंगार होऊन दिला नव्हता. मायबा काय नाव त्याचं? सामदेव महाराज. 1400 वर्ष हा बेल्ट वापरला. एवढा सुंदर नरदेह दिला. मग कशासाठी दिला महाराज? तर हा नरदेह देवाचं नामचिंतन करणं. देवे दिला देह भजना कोमला आणि देवे दिला देह भजना कोमला. देवे दिला देह भजना वा महाराज. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये एक वेळेस कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं, पण ही संगीत साधना फार कठीण आहे महाराज. त्यांच्यासाठी 2 वाक्य बोलतो ऐका. संगीत हे एकांतातलं गुज आहे. संगीत हे एकांतातलं गुज आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत म्हणजे 2 जीवांचं मिलन आहे. संगीत म्हणजे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं एक आलिंगन आहे. आणि संगीता वाचून प्रवास म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. ऐका. मग कधीतरी आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे, महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड असावा. आम्हाला सुद्धा वाटतं आमच्या जीवनाचा शेवट गोड असला पाहिजे. काय करावं लागेल? काही नाही महाराज, सोपं साधन सांगतो. जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये कर्म चांगलं करा. ज्याचं कर्म चांगलं त्याचा शेवट गोड आहे. आणि ज्याचं कर्म वाईट त्याचा शेवट
तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार. आमच्या नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं. याच्यावर फार सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला भोगावं लागतंय. ऐका किती सुंदर उदाहरण आहे. काय झालं बघा, दोन सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. गाडी फार तोला मोलाची आहे. ते दोन सोन्या चांदीचे व्यापारी बाजारामध्ये गेले आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्या गाडीमध्ये 1 कोटी 2 कोटी रुपयाचा सोन्या चांदीचा माल भरला आणि व्यापारी आपल्या गावाच्या दिशेने निघाले. सोन्या चांदीचा माल गाडीमध्ये भरून व्यापारी गावाच्या दिशेने निघाले. पण निघत असताना सूर्य मावळतीकडे गेला, अंधार पडायला लागला. व्यापाऱ्यांना रस्ता चोरीचा वाटू लागला. म्हणून त्या व्यापाऱ्यानं असं ठरवलं, आपल्या गाडीमध्ये 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आहे, इथून पुढचा रस्ता चोरीचा भीतीचा वाटतोय, कुठेतरी मुक्कामाची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून त्यांनी शेजारी एक बंगला पाहिला. त्या बंगल्याच्या जवळ गेले. त्या बंगल्याच्या जवळ जाऊन गेटमध्ये आपली गाडी लावली आणि गेटमध्ये गाडी लावून गाडीच्या खाली उतरले. त्या बंगल्याच्या समोर आतमध्ये पाहिलं, 200-300 म्हशी दारात होत्या, 200-300 गायी होत्या. भला मोठा श्रीमंत माणूस होता. त्या व्यापाऱ्यांना वाटलं, हा एवढा श्रीमंत माणूस आहे म्हणल्यावर आपल्या मालाला इथं धोका नाही. त्या व्यापाऱ्यानं गेट मधून आवाज दिला, साहेब बाहेर या. गेट मधला श्रीमंत माणूस बाहेर आला. बंगल्यातून गेटवर आला, यांना रामराम घातला आणि विचारलं, कोण आपण? यांनी सांगितलं, साहेब आम्ही व्यापारी आहोत सोन्या चांदीचे. आमच्या गाडीमध्ये 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आहे. रस्ता चोरीचा वाटतोय, अंधार पडलाय, भीती वाटतीये. तुमच्या इथं मुक्कामाची व्यवस्था होईल? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, का नाही होणार? गेटच्या आतमध्ये गाडी लावा. गेटच्या आतमध्ये गाडी लावली. त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, तुम्ही जेवण करा. त्या दोन्ही व्यापाऱ्यांना जेवू घातलं आणि त्या श्रीमंत माणसानं त्या 2 व्यापाऱ्याला सांगितलं, हे पहा, पुढं गादी आहे, पुढं पलंग आहे. त्या गादी पलंगावरती रोज माझी दोन मुलं झोपलेली असतात. त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात. पण ती 2 मुलं शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली आहेत. तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा. हे दोन्ही व्यापारी त्या गादी पलंगावरती झोपली गेली. हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला गेला. पण झोपता झोपता या श्रीमंत माणसाच्या डोक्यात एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. त्या श्रीमंत माणसानं ठरवलं, 4 मारेकरी बोलवली. त्या 4 मारेकऱ्यांना सांगितलं, आसामी फार मोठी आहे, 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आहे. बरोबर पहाटे 4 वाजता तुम्ही यायचं. त्या गादी पलंगावरती झोपलेले 2 व्यापारी आहेत, त्यांचा काटा काढायचा. अर्ध तुम्ही घ्यायचं, अर्ध मला द्यायचं. आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं. सारं काही ठरलं. बरोबर पहाटे 4 वाजता मारेकरी येणार, त्या गादी पलंगावरती झोपलेल्या व्यापाऱ्यांचा काटा काढणार. सगळं काही ठरलं. पण बरोबर पहाटे 3 वाजता शेतात गेलेली या श्रीमंत माणसाची 2 मुलं घरी आली आणि पाहिलं आपल्या जागेवरती कोणीतरी झोपलंय. ओ दादा उठा, ही आमची जागा आहे. व्यापारी उठून निघून गेली. त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या जागेवर झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या 2 पोरांचा काटा काढला गेला. तोच माणूस पैठणला माझ्या नाथ महाराजांकडे गेला आणि मग नाथ महाराजाला विचारायला लागला, का हो नाथ महाराज, रोज कीर्तनाला हजर आहे, रोज गळ्यात टाळ आहे, रोज विणा वाजवतो, रोज देवाची पूजा करतो, रोज हरिपाठ आहे, रोज भजन आहे, रोज काकडा आहे. काय चुकलंय नाथ महाराज की माझ्या घरातली तरणी भांड 2 पोरं मरली? त्यावेळेस नाथ महाराजांना त्याला सांगितलं, चुकलं काही नाही. केले कर्म झाले, मेची भोगाले आणि उपजले मेले. ऐसे किती कर्मानं चांगल्याला सुट्टी दिली नाही महाराज. नामा म्हणे कर्मरेखा आणि देवाधिका चुकेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला. जगाची मालकीण होती सीता, तिला सुद्धा कर्म चुकलं नाही. महिला मंडळ माझ्यासोबत बोला. मला सांगा, जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे, त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. बरोबर की चूक? तुमच्याकडे आहेत का नाही माहित नाही. मुंबईला आमच्याकडे आहेत. आम्ही जिथं राहतो त्यांची स्वयंपाक करायची चप्पल वेगळी. मी एकदा जेवायला बसलो आणि एक बाई चप्पल घालून मला वाढायला आली. मी म्हणलं, बाई मी जेवायला बसलो, तुम्ही चप्पल घालून वाढायला आलात? ती म्हणली, महाराज त्याचं काय आहे ना, ती वाढण्याचीच आहे.
म्हणजे वाढण्याची चप्पल आहे. मी म्हणलं अशा किती चप्पल आहेत तुमच्याकडं? ती म्हणली वाढण्याची चप्पल वेगळी, बाहेर फिरायला जाण्याची वेगळी, हॉलची वेगळी, किचनची वेगळी, बाथरूमची वेगळी, टॉयलेटची वेगळी. म्हणलं थोबाडी थानायची आहे का एखादी? असेल तर या घेऊन म्हणलं. महत्वाचं बोलतो, जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत, पण चप्पल घालायला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या हातात आहे. ती जगाची मालकीन मात्र 14 वर्ष बिना चपलाची वनात आहे. याला म्हणायचं कर्म. याला म्हणायचं कर्म. महाराज, आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर कर्म चांगलं करा. विडाला थोडं माझ्या कीर्तनाकडे लक्ष द्या. तुम्हाला 2 माणसाच्या जीवनाचा शेवट सांगतो, मग तुम्ही ठरवा आपल्या जीवनामध्ये आपला शेवट कसा असला पाहिजे. 2 माणसाच्या जीवनाचा शेवट देतो. एक म्हणजे एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, सम्राट होता हस्तिनापुराचा, तो धृतराष्ट्र. त्याच्या जीवनाचा शेवट सांगतो आणि एकीकडे माझ्या तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट सांगतो. कोण होता व धृतराष्ट्र? सांगतो, ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भ्रुवक्षत्र नावाचा राजा आहे आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाने एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुगलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. महत्वाचं सांगतो, लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. भ्रुवक्षत्र नावाचा राजा, काशीप्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती महाभारतामध्ये सांगून जाते. भ्रुवक्षत्र नावाचा राजा आहे आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरु, पुरुचा कृकण्य, कृकण्यचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कालामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्याला भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. तो हा धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सर्वात मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको, जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ गांधारीला कधीच नावं ठेवायची नाही. कारण सांगू, स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव आहे गांधारी. महान पतिव्रता आहे गांधारी, महान पतिव्रता गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे बाबा गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. मला तिकडे जायचं नाही, महत्वाचं सांगायचंय.
हा धृतराष्ट्र एवढा सम्राट होता, हस्तिनापुराच्या गादीचा मालक होता हा धृतराष्ट्र, एवढा बलवान राजा होता. पण त्याच्या जीवनाचा शेवट कसा झाला माहितीये? सांगतो ऐका. महाभारताचं युद्ध संपलं आणि महाभारताचं युद्ध संपल्यावर एकटा महाभारतामध्ये धृतराष्ट्र उरला. धृतराष्ट्र पांडवांचा सख्खा चुलता म्हणून धृतराष्ट्राला पांडवांनी सांभाळायला घेतलं. पण महाभारताचा महानायक होता भीम. धृतराष्ट्राला भीमानं एवढा त्रास दिला. धृतराष्ट्र असा जेवायला बसला की भीम समोर यायचा आणि काय म्हणायचं माहितीये? द्रौपदी, वाढ याला जेवायला. अरे माझ्या दारातलं कुत्र जगवणं जसा मला अवघड नाही तसं मला याला जगवणं अवघड नाही. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, हस्तिनापुराचा सम्राट धृतराष्ट्र, त्याला भीमानं हे बोलावं आणि धृतराष्ट्रानं ते बोलणं खाऊन घ्यावं. आणि पुढे काय म्हणायचं माहितीये भीम? हे धृतराष्ट्रा, तू जे जेवण करतोस ना, ते जेवण म्हणजे तुझ्या लेकराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून एक एक घास बनलेला आहे. खायचं असेल तर विचार करून खा. असल्या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. भारताचा चक्रवर्ती राजा धृतराष्ट्र ह्या बोलण्याला कंटाळला आणि धृतराष्ट्र एका वनामध्ये, एका जंगलामध्ये निघून गेला. ही काय दंतकथा सांगत नाही तुम्हाला मी. हस्तिनापुराचं राज्य ज्याच्या ताब्यात होतं तो धृतराष्ट्र आहे. ज्या वनामध्ये धृतराष्ट्र निघून गेला त्या जंगलाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा धृतराष्ट्र आगेपासून वाचायला जायचा आणि आगेमध्येच जाऊन पडायचा. आगेपासून वाचायला जायचा आणि आगेमध्येच जाऊन पडायचा. चटके लागून लागून त्या धृतराष्ट्राच्या जीवनाचा शेवट झाला. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखा ज्याचा राज्य, त्याच्या जीवनाचा शेवट चटके लागून लागून झाला. माझ्या तुकोबांच्या जीवनाचा शेवट किती गोड आहे सांगतो. भजन करा. विठाला या वारकरी संप्रदायामध्ये साधू संताला त्रासच दिला समाजानं. महाराज ज्ञानोबरायाला त्रासच दिला, नाथरायांना त्रासच दिला, तुकोबरायाला त्रासच दिला. महाराज या देहूनगरीतल्या लोकांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. तुकोबरायाला म्हणावं लागलं, कोपला पाटील गावाचे हे लोक आता माझ भीक तुकोबरायाला देहूतल्या गावकऱ्यांनी देहूतून हाकलून दिलं. जिथून हाकलून दिलं तुकोबराय डायरेक्ट लोहगावला आले, शिवबा कसाराच्या घरी आंघोळीला. एका दिवशी शिवबा कासाराच्या घरी आंघोळीला तुकोबराय आल्यावर, शिवबा कासार म्हणजे तुकोबरायाच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होता. तुकोबरायाच्या नादी लागून माझा नवरा बिघडला असं म्हणून शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबरायाला गोड बोलून आंघोळीला बसवलं आणि गरम उखळलेलं पाणी घेतलं आणि माझ्या तुकोबरायाच्या अंगावर ते पाणी टाकलं. तुकोबरायाच्या अंगाचा दाह झाला. तुकोबरायाला म्हणावं लागलं, जळे माझी काया लागला, जळे माझी काया लागला वनावा, धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया. तुकोबरायाला देवाचा दाहवा करावा लागला. ऐका महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. मला सांगा, तुम्हाला जर तुमच्या सासरी त्रास झाला तर आठवण कुठली येते? माहेरची आठवण येते ना. जुन्या काळातल्या महिला मंडळ, माहेरची आठवण आली ना तर माहेरचा एखादा माणूस आपल्या सासरी आला की त्याला पोहे खायला घरी घेऊन जायच्या आणि आपलं सगळं घराणं त्याच्या समोर तुम्ही मांडायचं. बरोबर आहे ना? आणि काय म्हणायचं माहितीये? जाऊन सांगा माझ्या बापाला मला इथं खूप त्रास आहे, नाही राहायचं मला इथं, म्हणून तुम्ही तुमच्या वेदना सांगायचा. चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो, चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो. बिलगली सासरी, बिलगली सासरी आता मला माहेराला न्याऊ. चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो. म्हणायचं पहिला
मंडळी, बरोबर की नाही? तसं तुकोबारायाला सुद्धा या सासरी दुःख झालं, आठवण आली आपल्या माहेराची. काय तुकोबारायाचं माहेर आहे? आपुल्या माहेरा जाईल मी आता, निरोप या संता हाती आला. तुकोबारायाचं माहेर आहे वैकुंठ, आणि तुकोबारायाच्या माहेरची माणसं सनकाधिक. तुकोबारायानं आपला निरोप वैकुंठातल्या पांडुरंगाला आपल्या सनकाधिकापाशी पाठवला. काय म्हणले? तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. जाऊन त्या देवाला सांगा, या तुकारामाची तुला आठवण आहे की नाही? तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी निरोप पाठवला. काय? तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय एकनाथरावजी जाधव या परिवाराच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन उपस्थित राहिले त्याबद्दल या डिके परिवाराच्या वतीने त्यांचा हार्दिक असा आभार व्यक्त करतो. त्यांना जायचं असल्यामुळं या ठिकाणी बाबांचा थोडा वेळ घेतला, त्याबद्दल बाबांनी दिलगिरी व्यक्त करावी. आदरणीय साहेबांचं मनापासून धन्यवाद. डिके परिवाराला इथे येऊन भेट दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. समस्त कुटुंबाच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही. ऐका, थोडं लक्ष द्या माझ्या. तुकोबारायानं देवाला निरोप पाठवला, सांगितलं माझी आठवण आहे की नाही? तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवानं ते तुकोबारायाचं पत्र पाहिलं, माझ्या तुकोबारायाला त्रास आहे म्हणून. जगाचा मालक सुद्धा तुकोबारायाला भेटण्यासाठी वैकुंठावरून भूवैकुंठावर आला, म्हणून तुम्हाला मला सगळ्याला म्हणावं लागलं. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, करुणावरी वैशोली, करुणावरी वैशोली, माझा कैवारी आला. गगनी झळकला, गगनी झळकला, करुणावरी वैशोली, करुणावरी वैशोली, माझा
कमी होते. जगाचा मालक तुकोबरायाला भेटण्यासाठी आला. काय तुकोबरायाची घरची परिस्थिती हो देऊची, काय परिस्थिती तुकोबरायाच्या घरची ऐका. पाहुणी घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार खूप मोरकी जश. जगाचा मालक तुकोबरायाला भेटायला आलं तर तुकोबरायाला राहायला घर नव्हतं. त्या तुकोबरायानं देवाला सांगितलं, देवा थांब. देवाने सांगितलं तुकोबराय तुमचं पत्र मला मिळालं, तुम्हाला घ्यायला आलो, चला वैकुंठाला. तुकोबराय म्हणले देवा थांब, मला एकट्याला नाही यायचं, देऊतल्या सगळ्या लोकांना घेऊन यायचंय. बघा बरं, ज्या लोकांनी देहूतून तुकोबरायाला हाकलून दिलं त्या लोकांना तुकोबराय वैकुंठाला घेऊन जायची भाषा करतात. तुकोबराय म्हणतात देवा थांब, मला गावात जाऊ दे. देहू मध्ये तुकोबराय येतात, सगळ्या लोकांना म्हणतात चला माझ्यासोबत वैकुंठाला, कोणाला यायचंय, मी निघालोय वैकुंठाला, देव आलाय घ्यायला, चला. सगळे लोक म्हणले तुकाराम आता येडा झाला. ज्या तुकोबरायानं गाथा निर्माण केला त्या तुकोबरायाला लोकांनी त्या काळात पागल ठरवलं. त्याच गाथ्यातले 2 अभंग पाठ करून कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांना लोक आपल्याला शहाणं समजतील असं कधीच समजायचं नाही. कधीच समजाय तुकोबरायाला लोकांनी वेड्या संबंध. तुकोबराय म्हणले अहो माझ्यासोबत चला. सगळे लोक म्हणले नाही यायचं तुमच्यासोबत. तुकोबराय म्हणले नाही यायचं माझ्यासोबत, नका येऊ, पण गोपाळपुऱ्यापर्यंत मला वाट लावायला तरी चला. सगळे लोक तुकोबरायाला गोपाळपुऱ्यापर्यंत वाटा लावायला आले. जे जे वाटा लावायला आले ना त्या सगळ्या लोकांना तुकोबराय म्हणले तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, पण जे नाही आले त्यांना सांगा तुकारामावर तुमची कृपा असू द्या. आम्ही जातो कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. खूप वेळ झाला तिथं देव येऊन उभा राहिला. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. जगाचा मालक मला बोलवतोय, चला आता सगळ्यांचा निरोप घेतो. म्हणून तुकोबराय निघाले. जगद्गुरु तुकोबराय देवाच्या विमानामध्ये बसतात त्यावेळेस सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, शेवटचा निरोप या देहूतल्या लोकांचा घेतला. त्यावेळेस देहूतल्या काही लोकांना तुकोबांना प्रश्न विचारला का हो तुकोबाराय 42 वर्ष परमार्थ कशासाठी केला? या दिवसासाठी? तुकोबारायाने सांगितलं हो माझी साधना होती नामचिंतन.
42 वर्ष साधना केली आणि माझं साध्य होतं परमेश्वर नामचिंतन रूपी साधना सफल करून परमेश्वर रूपी साध्य मला प्राप्त झालं. माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. एका चरणाचा भाव तुमच्या समोर दे. फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर उर्वरित राहिलेल्या 10-15 मिनिटांमध्ये आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. गोड भजन करा. करताना माझ्यासोबत भजन सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं गोड सगळे. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा,
पाठीमागचा जीव चाललाय मोठ्याने म्हणा जरा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे भजन रोज आपण केलं पाहिजे. रोज जीवनामध्ये 5 मिनिटं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं नामचिंतन जीवनामध्ये प्रत्येकानं घेतलं पाहिजे. विठोबार बाबा सांगे ना विठोबार कुमाये माझ्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे 1-2-4 मिनिटं वाढलं तर चालेल का? हा? मला अतिक्रमण करायची सवय नाही, वेळ नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐकतो बोलतो तुमच्यासोबत ऐका. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय नाथ महाराज या महाराष्ट्रामध्ये ही संत परंपरा आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म आहे. तो महाराष्ट्र या भारत देशाच्या नकाशामध्ये आहे. मला थोडा आग्रह आला म्हणून बोलतो तुम्हाला. तो भारत देशामध्ये आपण राहतो. त्या देशाबद्दल त्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. एकनिष्ठ राहा. बोलू नका. माझ्याकडे लक्ष द्या. 5 ते 10 मिनिटं कीर्तन करणार आहे मी, जास्त वेळ नाही. बोलणं तर घरी रोज चालूच आहे आपलं. त्या मंडप मध्ये आल्यावर तरी कीर्तनाकडे लक्ष द्या. ऐका माझ्याकडे. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाबद्दल आपल्याला स्वाभिमान पाहिजे. काय होता आपला देश? या भारत देशाचा इतिहास तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण थोडं लक्षपूर्वक ऐका. महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला. आपला जो देश आहे, आता कोणीच बोलू नका, विनंती आहे तुम्हाला. हो, विडाला विडाला आपला जो देश आहे त्या देशाचं नाव आहे भारत. या देशाचा इतिहास आपण कधीतरी ऐकला पाहिजे. ऐका, या देशाबद्दल काय माहिती आहे आपल्याला? फक्त एवढंच की या देशाला भारत देश म्हणतात, अजिबात नाही. याच्या पलीकडे या देशाचा इतिहास आहे. काय इतिहास आहे आपल्या भारत देशाचा सांगतो, ऐका.
हा आपला देश कधी कुणापुढे झुकला नव्हता, वाकला नव्हता, नतमस्तक झाला नव्हता. या देशाला कधी अपमान माहित नव्हता. पण हाही देश झुकला, वाकला, नतमस्तक झाला. यालाही अपमान सहन करावा लागला. इसवी सन 712 या भारत देशामधील पहिल्या राजपूत समाजाच्या राजाचा पडाव झाला. त्याचं नाव होतं दाहिल. या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला. त्याचं नाव होतं रबाळ बाप्पा. इसवी सन 734 या भारत देशामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला. 836 चोळ राजा राजगादीवर बसला. 853 चालुक्य राजाची स्थापना झाली. 973 या भारत देशामध्ये सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं. 1026 सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटणारा सुलतान अहमद मेला. 1030 1191 ला पुन्हा एकदा सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं. 1206 साली मोहम्मद घोरी मेला. 1236 ते 1240 पहिली गुलाम घराण्याची स्त्री दिल्लीची राणी झाली. नाव होतं रजिया सुलताना. 1290 ला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 ला त्याच्या सख्या भावाच्या पोरानं त्याचा खून केला आणि सख्या काकाच्या मुलीसोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला. नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. 28 जानेवारी 1303 ला हा अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडाकडे चाल करून गेला. त्या गडाची राणी होती राणी पद्मिनी. काय ऐश्वर्यवान राणी होती, काय देखणं सौंदर्य होतं. त्या अल्लाउद्दीन खिलजीनं या पद्मिनी राणीला एक प्रेमपत्र लिहिलं. राणी, माझ्यासोबत लग्न कर, तुला राणी बनवून ठेवल. त्या राणीने उत्तर फार सुंदर दिलं. ती राणी म्हणली, ए खिलजी, हिंदूची राणी होती ती म्हणली, ए खिलजी, तेरा ऐसा पापी हमारी हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता. खिलजी, तेरा जैसा पापी हमारी हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरा ऐसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. उजाडला इसवी सन 1492 ला स्पेनची महासत्ता होती. स्पेनचा महान चोर, लुटेरू, मूर्ख माणूस पश्चिमेच्या दिशेने गेला आणि त्याच्या नावानं अमेरिकेचा शोध जाहीर झाला. नाव होतं कोलंबस. 20 मे 1498 ला असाच पोर्तुगीज या भारत देशामध्ये आला. नाव होतं वास्को डी गामा. चोर होता, भामटा होता, लुटेरू होता, पण आमच्या लोकांनी आम्हाला शिकवला तो जगप्रवासी होता. अरे 63 सोन्याची गंजा आपल्या देशातून पळून घेऊन गेला होता. कसला जगप्रवासी. उजाडला इसवी सन 1526 ला बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. पहिलं पानिपतचं युद्ध. 1528 ला हाच बाबर अयोध्यामध्ये गेला. तिथे जाऊन त्यानं नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 ला बाबर मेला. बाबरचा पोरगा हुमायून राजा झाला. 1539 ला शीख धर्माचे गुरु नानक गेले. 1556 ला हुमायूनचा पोरगा अकबरने हेमोचा पराभव केला. दुसरं पानिपतचं युद्ध. 1576 ला राणा प्रताप मध्ये आणि अकबर मध्ये संघर्ष झाला. या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला काही कळालंच नाही. मायबाप चंदनाच्या कॉटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरावैरा फिरायला लागला. 2 टाइम खायला मिळत नव्हतं म्हणून पाला पाचोळा वरबाडून त्यानं आपले दिवस काढले. पाला पाचोळा वरबाडून राणा प्रताप हिंदू धर्म टिकवू शकेल तर तोच पाला पाचोळा खाऊ घालून आम्ही आमची साधी गोमाता वाचवू शकत नाही. काही शोकांती काय आजची. उजाडला इसवी सन 1598 ला हा भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं. नाव होतं मासाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबांना. 1599 ते 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची या भारत देशामध्ये स्थापना झाली. 1605 ला अकबर मेला. अकबरचा पोरगा जहांगीर राजा झाला. 1627 ला जहांगीर मेला. जहांगीरचा पोरगा शहाजहान राजा झाला. 1628 ला शहाजहान राजा झाला आणि 1630 ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 माळी साळी वळवून तमानी चमार लोहार गुजार मराठा सर्व जाती धर्माला एकत्र केलं माझ्या राजानं आणि हे हिंदवी स्वराज्य उभा केलं इसवी सन 1645. एकानं मला प्रश्न विचारला, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? मी त्याला 4 ओळीमध्ये सांगितलं महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. मी त्याला सांगितलं, अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाची घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, आर्थिकता, धार्मिकता, नैतिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा,
महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. इसवी सन 1645 ला हे देखणं स्वराज्य उभा केलं. 46 ला तोरणा घेतला, 48 ला शहाजीराजांना सोडवला, 56 ला पुण्यामधील जुन्नर घेतला, 59 ला अफजल खान पाडला, 63 ला शाहिस्ते खानाची बोटं कापली पुण्यामध्ये लाल महालामध्ये. 1664 ला राजांनी सुरत तुटली, 66 ला आग्र्यावरून परत आले, 70 ला तानाजीराव मालुसरे गेले, 72 ला पुन्हा एकदा सुरत लुटले, 73 ला प्रतापराव गुजर गेले, 74 ला 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावर उभा झालं. इसवी सन 1680 उजाडलं आणि 1680 ला या महाराष्ट्राचा सूर्य डोंगराच्या आड गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या आमच्यामधून निघून स्वर्गात जावं लागलं. माझा राजा स्वर्गात गेला तर स्वर्गातल्या 33 कोटी देवांनी सुद्धा राजांना वाकून मुजरा केला. 1680 ला राजा आपल्यामधून निघून गेले. 81 ला संभाजी राजे राजे झाले, 89 ला संभाजी राजे गेले आणि 1705 साली इंग्रज मजबूत झाले. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेब मेला. 1725 ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. 1757 ला प्लाशीची लढाई झाली. 1761 ला अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. 64 ला बक्तालची लढाई झाली. 95 ला अहिल्याबाई होळकर गेल्या. 1857 ला उठाव झाला. 82 ला वंदे मातरम गीत आलं. 85 ला काँग्रेसचा जन्म झाला. 1893 ला विवेकानंद शिकागोला गेले. 94 ला योगी अरविंद घरी आले. 98 ला साने गुरुजींचा जन्म झाला. 1902 ला विवेकानंद गेले. 10 ला गजानन महाराज गेले. 20 ला लोकमान्य टिळक गेले. 21 ला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले. 23 ला त्यांना अटक झाली. 25 ला ते कारागृहातून कायदेमंडळावर निवडून आले आणि 26 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 1947 ला सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले. 1928 ला हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि 30 ला गांधी युगाला सुरुवात झाली. 1936 टोटल 50 नंबरचं आणि ग्रामीण भाषेतील पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं. 42 ला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली. 45 ला ऑगस्टची क्रांती झाली. 9 डिसेंबर 1946 ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. या दोघांनी मिळून 11 उपसमित्या नेमल्या, 11 अधिवेशनं घेतली, बिगर काँग्रेसची 16 सदस्य घेतली. त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली. 3 जून 1947 ला मौन बेटन नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि 15 ऑगस्ट 1947 ला माझा देश स्वतंत्र झाला. 48 ला महात्मा गांधी गेले. 26 नोव्हेंबर 1949 ला घटना केंद्रात गेली. 26 जानेवारी 1950 ला घटना अंमलात आली. 3 डिसेंबर 1951 ला बहिणाबाई चौधरी गेल्या. 12 जानेवारी 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 1953 ला नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली. हिंदुस्थानातल्या हिंदूंना घरामध्ये कॅलेंडर कोणचं वापरायचं. 56 ला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं. पण आचार्य आत्रेंसारखा माणूस म्हणत होता मुंबई महाराष्ट्रात संयुक्त राज्य झालं पाहिजे. म्हणून त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य आत्रेंमुळे 1 मे 1960 ला मुंबई आपल्याकडे घेतली आणि मोरारजी देसाईला डांग जिल्हा दिला. विभक्त झालो आपण. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 62 ला चीनने आपल्यावर आक्रमण करून 72,000 वर्गमील जमीन 1962 साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं. 65 ला पुन्हा एकदा विदेशी आक्रमण झालं. पण 65 ला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता. नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आकाशाला गवसणी घालणारा माणूस होता. अरे पाकिस्तान भारताच्या या जगाच्या नकाशामधून केव्हा संपला असता. सैन्य पार लाहोर मध्ये जाऊन पोहोचलं होतं ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. पण अमेरिकेनं हस्तक्षेप केल्यामुळं आपल्याला मागं घ्यावं लागली. आकाशाला गवसणी घालणारा लाल बहादूर शास्त्री सारखा माणूस 11 जानेवारी 1966 ला तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेला. 1969 ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. 72 ला खशाराम कोतवाल नावाचं नाटक फोकसला आलं. 75 ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 76 ला खांडेकरला ज्ञानपीठ मिळाला. 79 ला MIDC आली. 81 ला संगणक युगाची सुरुवात झाली. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि 18 वर्षाच्या पोराला मतदान सुरू झालं. 91 ला राजीव गांधी गेले. 92 ला व्यापारीकरण आलं. 93 ला खिल्लारीचा भूकंप झाला. 94 ला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारली आणि मग 95 ला मी आलो. म्हणलं चला आपल्याला बी मजा मारायला मिळाली तर मिळाली. 1995 ला आमचा जन्म. 97 ला कल्पना चावला अंतराळात गेले. 99 ला पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं. 2001 ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला. 2005 ला तो अंमलात आला. 2006 ते 7 अरे या महाराष्ट्राची संस्कृती डोक्यावर पदर घेऊन उभ्या जगामध्ये ज्यांनी फडकवली
ती महाराष्ट्राची महिला आणि भारत देशाची पहिली महिला राष्ट्रपती ठरली. नाव होतं प्रतिभाताई पाटील. माझी तरुण पोरांना विनंती आहे, आजकालची तरुण पुढं नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श मानतात. अरे नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श मानायचा नसतं, आदर्शच मानायचा असेल तर या महाराष्ट्राची महिला, या भारताची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श मानायचा असतो. 2007 ला T20 वर्ल्ड कप आला, 8 ला जागतिक मंदीचा फटका बसला, 9 ला सव्वा वेतन केंद्रात गेलं, 10 ला ते अंमलात आलं, 2011 ला MS धोनीने वर्ल्ड कप आणला, 2011 ला MS धोनीने वर्ल्ड कप आणला, 2012 ला विलासराव देशमुख गेले, 2013 ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला, 2014 ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान, 2017 ला पहिला मराठा क्रांती मोर्चा, 2019 ला कोरोना नावाचा रोग आला, 2022 ते 23 च्या कालखंडामध्ये मनोजराव जरांगे पाटलांनी मराठा क्रांती मोर्चा काढून समस्त मराठा बांधवांना एकत्रित आणून पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. 2023 गेलं आणि 2024 आलं. कोरोना नावाच्या रोगातून सगळेजण तुम्ही वाचलात, मी सुद्धा वाचून 2024 ला तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. तारीख आजची डायरीमध्ये नोट करून ठेवा. कधीतरी आपण या ठिकाणी आलं पाहिजे, कधीतरी बघितलं पाहिजे, कधीतरी देशाबद्दल अभिमान पाहिजे, धर्माबद्दल स्वाभिमान पाहिजे. काय आपला धर्म आहे, हिंदू धर्म आपला, या धर्माबद्दल आपण लोक काही बोलतात तरी आपण शांत आहे. कधीतरी बघा समोरची माणसं, अरे मुस्लिम समाजाचं कसलंही पोरगा असू द्या, पोरांनो दुपारी 2 वाजल्या की दुकान बंद करतोय, डोक्यामध्ये टोपी गोल घालतोय आणि नमाज पठण करण्यासाठी जातोय. आज आपली पोरं सकाळी उठून देवाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेऊन कपाळावर टिळा लावायची आपल्या पोरांना लाज वाटते. हा फार मोठा शोकांतिकेचा विषय. मध्ये एक जण बरळलं म्हणे राम मांसाहारी होते. तुमच्या आकलीचे तारे तुटलेत का काय मला कळत नाही काय. अरे रामाबद्दल तुम्हाला काय माहितीये? रामाचा भूगोल माहित नाही, रामाचा इतिहास माहित नाही, काय माहितीये प्रभू रामचंद्राबद्दल तुम्ही? अरे आतापर्यंत राजकारणी लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलं. अरे आता देवाला तरी सोडा, कुठपर्यंत मतासाठी राजकारण करणार आहेत? देवाचं राजकारण कुठपर्यंत करणार आहेत? काही लोक म्हणले महाराज तुम्ही मोदीला मतदान करणार का? म्हणलं हो 100% मोदीला मतदान करणार. का? कारण जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. धर्माबद्दल काय माहितीये? ते ठाण्याचं ते बुमरेचं आता मध्ये एक जण ते मध्येच बोललो महाराज मी, आम्हाला घेणं नाही, पण झोप आम्हाला कोण्या पक्षाची घेणं नाही, आम्ही कोण्या पक्षाचे नाही, आमचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष, आम्हाला काही घेणं नाही कोण्या पक्षाचं. पण ज्या वेळेस हिंदू धर्मावर बोट ठेवाल त्या वेळेस आमचा संप्रदाय गप बसणार नाही. तुम्हाला काय माहितीये धर्माबद्दल? मध्ये तो तमिळनाडूचा स्टॅलिन म्हणला हिंदू धर्माची स्थापना कधी झाली आम्हाला माहित नाही. पुन्हा हा बुमरेचा म्हणला की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते. अरे तुम्हाला रामाचा इतिहास भूगोल काही माहित नाही. सांगतो ऐका, या हिंदू धर्माची स्थापना कशी झाली, प्रभू रामचंद्र कुठपर्यंत आहेत? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषूचे मरुचे शिग्राग, शिग्रागचे अग्निवण, अग्निचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रवृद्धचे रघु, रघुचे कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानदाता, मानदाताचे युनाश, युनाचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथू, पृथूचे अराणिया, अराणियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. अरे ब्रह्मदेवापासून राजा रामापर्यंत आमचा इतिहास आहे. तुम्हाला इतिहास माहित नाही, पार्श्वभूमी माहित नाही आणि तुम्ही सुरू करता महाराज. महत्वाचं त्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. या वारकरी संप्रदायासारखा संस्कार देणारा संप्रदाय नाही महाराज. वारकरी संप्रदायानं नेहमी लक्षात ठेवायचं, ही सगळी तरुण पिढी, ही सगळी माणसं, आम्ही महाराज त्याच्यासाठीच कीर्तन, हे सगळी तरुण कीर्तनकार वारकरी संप्रदायात दिसतात ना, याच्या पाठीमागे धर्म जोपासणं आमचं काम आहे. सांगू तुम्हाला साहेब, आम्ही सुद्धा
असतं साहेब आम्ही, तर आम्हाला सुद्धा चांगली नोकरी लागली असते. आम्ही सुद्धा मुंबईमध्ये राहून चांगलं ऑफिसमध्ये काम करून 50-50 हजार रुपये पगार घेतला असता. हे धोत्र घालून फिरायची गरज आम्हाला नसती पडली. पण आमच्या मनामध्ये एक धोरण आहे, आपल्यासारखे तरुण कीर्तनकार जर कीर्तनाला उभा राहतील धोतर घालून, तर या महाराष्ट्रातली तरुण पिढी सुद्धा आपल्याकडे बघत असताना आदर्श म्हणून बघल. आणि मला असं वाटतं त्यांना असं मनामध्ये वाटेल की तरुण माणसं वारकरी संप्रदाय मध्ये येत आहेत, आपण सुद्धा माळ घातली पाहिजे, आपण सुद्धा टाळ वाजवला पाहिजे. या तरुणांनी आदर्श काय शिकवतात आम्हाला शाळेमध्ये? काय शिकवतात शाळेमध्ये? नेपोलियन बोनापार्ट आम्हाला शिकवला जातो, काय कामाचा आमचा? हिटलर आम्हाला शिकवला जातो, काय कामाचा आमचा? कशासाठी शिकवता हे सगळं? आम्हाला शिकवायचं, तुम्हाला शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शिकवा. नाही तर शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी या जगाला दान करणाऱ्या ज्ञानोबा आदर्श शिकवा. हा आदर्श जोपर्यंत तुम्ही आमच्या पिढीला देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राची आदर्श पिढी घडत नाही. चरण भाग्य ऐका, महाराज म्हणून कधीतरी आपण आलं पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. महिला मंडळ तुमच्यासाठी बोलू, तुम्हाला सोन्याची फार आवड आहे. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यात घालाल तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यात घालाल तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुम्ही जर तुळशीची माळ गळ्यात घालाल तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझा वेळ झालेला आहे. मला इथून पुढे 6 तासाची रनिंग आहे. मी कट टू कट कीर्तनाला आलेलो आहे. महत्वाचं समजू. आणि म्हणून या कुटुंबामधून मातोश्री आज 1 वर्ष झालं, तुम्ही आईच म्हणायचं त्यांना, अक्का आई आई म्हणायचं. आई निघून गेलेल्या आहेत, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं घरामध्ये आई असेल तरच घराला घरपण आहे. जोपर्यंत घरामध्ये आई आहे ना तोपर्यंतच त्या घरातली पोरगी सासऱ्याहून माहेरी येते. आणि माहेरामध्ये हक्काचा उमरा पूर्ण तुम्हाला कुठपर्यंत आहे माहितीये? जोपर्यंत तुमच्या घरामध्ये आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा हक्काचा उमरा आहे. एकदा का आई निघून गेली ना पुन्हा तुमचा हक्काचा उमरा संपला असं समजा. पेटी वाजू नका. ऐका, आई ती आई असते. महाराज तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील. पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी पोटातच तुमच्यावर प्रेम करत असते ना तिला आई असं म्हणतात. अरे 9 महिने 9 दिवस हाडा मासाचा गोळा पोटामध्ये सांभाळते. आपल्याला ठेस लागलेल्या वेदना सहन होत नाहीत पोरांनो. पण ज्यावेळेस शिजरची परिस्थिती असते ना त्यावेळेस ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देते ती आई असते. एका आईचं शिजर करायचं होतं. डॉक्टर त्या आईकडे गेले आणि त्या बाईला सांगितलं, बाई एक तर तुम्ही तरी वाचाल नाही तर तुमचं लेकरू तरी वाचेल. आई काय म्हणली माहितीये? डॉक्टर साहेब मी नाही वाचले तरी चालेल पण माझं लेकरू सुखरूप बाहेर निघलं पाहिजे. आत्ता काल परवा आळंदीला घटना घडली हो. वाळूचं डंपर भरून चाललं होतं. माझ्या समोर घडलेली घटना आहे. मी तिथं हजर होतो. 7 वर्षाचं पोरग शाळेतून घेऊन येत होती ती माऊली. पोराला हातामध्ये धरलं होतं आणि शाळेतून आपल्या घराकडे निघाली. पण घराकडे जात असताना त्या डंपरवाल्याचा ताबा सुटला आणि डंपर डायरेक्ट पोराच्या अंगाकडे निघालं. त्या आईनं त्या पोराला असं बाजूला ढकलून दिलं आणि स्वतः डंपर खाली गेली. डायरेक्ट जाग्यावर तिथं मृत्यू पावली. एवढं बेकार घटना माझ्या डोळ्यानं पाहिली. मी 3 दिवस झालं मला करमत नाही. मला लहान लेकरू येऊ त्या लहान लेकराला काय बाप काय आई काय आई कळत नाही. म्हणून सांगतो मी जोपर्यंत आई घरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत महाराज मुलीला उमरा आहे.
आणि जोपर्यंत आई आणि वडील घरामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत त्या आई वडिलाची सेवा करायला शिका, त्या आई वडिलाची सेवा करा. महाराज सांगू तुम्हाला, आज रात्री 2-2, 3-3 वाजता आम्ही घरी जातो. 2-2, 3-3 वाजता घरी गेल्याच्या नंतर बायको विचारते, मालक किती रुपये आणले? वडील विचारतात, पोरा प्रवास सुखाचा झाला का? कोणी तुम्हाला विचारल किती कमवले, कोणी तुम्हाला विचारल काय केले, पण जीवनात एकच व्यक्ती अशी आपल्या घरामध्ये, ती आई म्हणते, बाळा काही खाल्लंस का? हे लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आई ही मायेचा सागर आहे. जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून मुलींना माझं एक वाक्य आहे, पोरींनो तुमचा परमार्थच तो आहे. हे वाक्य तुम्हाला देतो, तेवढं घरी घेऊन जा. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधीच वागू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं कधीच पाऊल टाकू नका. हाच तुमचा परमार्थ. ती आई आज आपल्यामधून निघून गेलेली 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणून त्या आईसाठी सांगतो, ऐका. विको दयाल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणावर अर्पण समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. महत्वाचं सांगायचं राहिलं, जो कीर्तनकार तुम्ही ऐकताय तो आजचा कीर्तनकार नसून त्या बदलीवरचा कीर्तनकार आहे. खऱ्या अर्थानं माझे जिवलग मित्र आदरणीय पांडुरंग महाराज उगले यांच्या आवाजाला थोडा प्रॉब्लेम झालाय. होतो प्रॉब्लेम, रोज 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 कीर्तन काय असतात, 2-2 कीर्तन असतात, कधी कधी प्रॉब्लेम होतो, घसा बसतो, बोलता येत नाही, आवाजाला प्रॉब्लेम झाला. आपल्या गावकऱ्यांनी मला संपर्क केला आणि योगायोगानं ते माझे मित्र आहेत म्हणून आलो. नाहीतर एकामेकाच्या बदलीवर कीर्तन करणं तेवढं सोपं नाही, कारण तुम्ही वेगळ्या अपेक्षेने आलेला असता. इथं दुसरा चेहरा दिसल्याच्या नंतर तुम्ही नाराज होता. माझं कीर्तन असलं, माझ्या कीर्तनाच्या जागेवर दुसरा माणूस आला तर तुम्ही माझे चाहते असता. पण काही लोक त्या माणसाला नाराज होतात. म्हणून काही चुकला असेल तर माझं मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा जरी पूर्ण करू शकलो नसलो तरी सुद्धा माफी मागतो. काही चुकलं असेल तर पदरात घ्या. जे काही चांगलं असेल ते नक्की घेऊन घरी जाण्याचा प्रयत्न करा. पुनश्च एकदा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि वेळ तुमचा जवळजवळ 20 मिनिटं जास्त घेतलाय. आता सगळ्यांचा इथूनच निरोप घेऊन इथूनच आम्ही निघणार आहेत. भरत भाऊ, जेवण्याची व्यवस्था अजिबात करू नका, कारण आता वेळ भरपूर झालेला. ज्ञानेश्वर